नमस्कार, मी सौरभ कोरटकर. माझा महाराष्ट्र माझाची जबाबदारी या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. रोज कोरोनाच्या अनुषंगाने या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल आपल्या तज्ञांकडून जाणून घेतो. तर आजचा सुद्धा आपला विषय आहे कोरोनाशी निगडीत. कोरोनाने नेमकी धोकादायक पातळी गाठलेली आहे, हे नेमकं कसं ओळखावं या विषयावर आपण तज्ञांसोबत बोलणार आहोत. आपल्यासोबत रेडिओलॉजिस्ट डॉक्टर विजय जाधव आहेत. त्याचबरोबर केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख सुद्धा या चर्चेत आपल्यासोबत जॉईन होतील काही वेळात. सध्या डॉक्टर विजय जाधव यांच्याकडे मी जातो. डॉक्टर विजय जाधव, एक गोष्ट यात प्रामुख्याने जाणवते आहे ती म्हणजे गृहविलगीकरणात असलेल्या काही रुग्णांची ऑक्सिजन पातळी जी आहे ती बऱ्याचदा अचानक खालावते, ढासळते. हे नेमकं का होतं आणि त्यावर उपाय काय आहेत नेमके? सर ॲक्च्युली जे ऑक्सिजन पातळी खालवण्याचं मेन कारण असतं की त्यांची लंग इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती वाढलेली असते. तर ॲक्च्युली त्याच्यामध्ये सिटी स्कॅनचा महत्त्वाचा रोल येतो, कारण आपल्याला जो त्याची लंग इन्व्हॉल्वमेंटची किंवा फुफ्फुसाची किती तीव्रतेने इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे कोरोना व्हायरसमुळे ते आपल्याला सिटी स्कॅनवर कळतं. आता सिटी स्कॅन करण्याची पण एक पर्टिक्युलर वेळ असते, ती महत्त्वाची असते. बऱ्याच वेळी पेशंट असं होतं की घरातला कुणी पॉझिटिव्ह आला की सर्व कुटुंब एकत्र जाऊन सिटी स्कॅन करून घेतात. तर त्यामध्ये सहसा सिटीवर सुरुवातीच्या पहिल्या 4 दिवसामध्ये सगळी सिटी स्कॅन नॉर्मल येतात आणि त्यामुळं ते थोडेसे गाफील होऊन जातात की नॉर्मल आहे, काही नाही आहे. तर ॲक्च्युली पहिला माझा हा सल्ला राहील की सिटी स्कॅन करताना आपण आपल्या डॉक्टरांशी, तज्ज्ञाशी चर्चा करूनच सिटी स्कॅन करावा. दुसरी महत्त्वाची वेळ सिटी स्कॅन करण्याची सहसा आपल्याला त्रास सुरू झाल्यापासून 5व्या दिवसानंतर सिटी स्कॅन केल्यानंतर आपल्याला त्याची ॲक्च्युअल फुफ्फुसाची किती लेवल ऑफ इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा किती खराब प्रकारे व्हायरसने इन्व्हॉल्व केलेलं आहे आपल्या फुफ्फुसांना हे आपल्याला कळतं. तर त्याच्यामध्ये 3 हे लेवल्स असतात, जे स्कोरिंग सिस्टम आपण जे म्हणतो की म्हणजे जो स्कोरिंग सिस्टम आहे तो 1 ते 25 पर्यंत आहे, ज्याच्यामध्ये आपण जर स्कोर 7च्या खाली असेल तर आपण कमी तीव्रतेचा आजार म्हणतो. 7 ते 18 जर असेल तर आपण त्याला मध्यम तीव्रतेचा आजार, आणि 18च्या वर जर स्कोर असेल तर आपण त्याला सिव्हिअर किंवा जास्त तीव्रतेचा, म्हणजे जे युजली पेशंटला प्रोग्नोसिस पण थोडेसे खराब राहण्याचे चान्सेस राहतात. तर जर वेळेवर व्यवस्थित सिटी स्कॅन करून घेतला आणि ऑक्सिजन लेवल मॉनिटर करत राहिलं तर आपल्याला ही गोष्ट जे ऑक्सिजन लेवल कमी होणार आहे हे लवकर कळतं आणि आपल्याला ॲडमिट होण्याची की नाही होण्याचे हे निर्णय घेता येतात. ठीक आहे. डॉक्टर देशमुख सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत, आपल्यासोबत कनेक्ट झाले आहेत. डॉक्टर देशमुख, आपलं स्वागत. आणि माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. माझाचे प्रेक्षक आहेत अच्युत जगताप, त्यांनी विचारलाय की काही जणांना कोरोना होतो पण कोरोना बरा झाल्यावर सुद्धा अनेकांना डोकंदुखी, अंगदुखी आणि कंबरदुखीचा मोठा त्रास जाणवतो. तर त्यांचं म्हणणं आहे की पुन्हा मग कोरोनावर जे उपचार घेतले ते उपचार पुन्हा घ्यावेत का? बिलकुल नाही. आपण एकदा करोना बाधित झालात आणि नंतर त्याच्यातून आपली सुटका झाली की आपण करोनाची औषधं बिलकुल घेत नाही. पण जे आपण पोस्ट करोना जे म्हणतो, करोनाच्या नंतरचे जे आजार आहेत त्यामध्ये बऱ्याच वेळा असं दिसून येतं की थकवा जाणवतो, डोकेदुखी असते आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे जास्त थकवा नेहमी वाटत राहतो. तर याच्यासाठी आपण करोनाच्या जी औषधं घेतली होती ती बिलकुल घ्यायची नसतात. पण आपण आपला एक सकस आहार आणि विटॅमिन सी, विटॅमिन डी हे घेणं खूप महत्वाचं राहतं. झिंक सुद्धा घेणं महत्वाचं असतं. पौष्टिक आहार हा पण खूप महत्वाचा भाग राहतो. आणि याच्यामध्ये आपण असंही जाणू शकतो की आपला श्वास घेण्याचा जो त्रास होता तो कमी झाला असेल तर आपण एक प्रकारची चेस्ट फिजिओथेरपी करणं सुद्धा महत्वाचं ठरून जातं यावेळेस. आणि एक आपण असं लक्षात ठेवायला पाहिजे नेहमी की आपण करोना बाधित होतो, याच्यानंतर आपल्याला करोना बद्दलचे जे आजार नंतर होणार आहेत याच्याकडे खूप बारकाईने लक्ष ठेवायला पाहिजे. तर सध्या जे काळी बुरशी नावाचा जो आजार आहे तो खूप महत्वाचा ठरतो. म्हणजे याच्यात मी असं सांगू इच्छितो की आपली जर दृष्टी चांगली असेल पोस्ट करोनाच्या काळात किंवा नाकामधनं कुठल्याही प्रकारचा रक्तस्राव किंवा कुठल्याही प्रकारची सर्दी झाली किंवा कानामधून आवाज येणे किंवा अशा बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत ज्या आधी आपल्याला कधीच त्रास देत नव्हत्या या पोस्ट करोना काळामध्ये जर आढळल्या तर त्याच्यावर आपण बारकाईने लक्ष ठेवणं खूप गरजेचं असतं. या गोष्टी आपण आपल्या
डॉक्टरांच्या निदर्शनास आणणं खूप महत्वाचं असतं, जेणेकरून आपण ताबडतोब त्याचा इलाज करू शकतो. बरोबर. आणि म्हणजे त्याच्यावरनं जास्त सिरियस काही आजार होणार नाहीत या दृष्टीने काळजी घेऊ शकतो आपण. ठीक आहे. डॉक्टर हेमंत देशमुख, माझा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे लसीकरणासंदर्भातला. लसीकरण हा आता एकमेव उपाय दिसतोय अनेकांना कोरोनापासून दूर राहण्याचा, कोरोनापासून वाचण्याचा. पण पहिली लस घेतल्यानंतर अँटीबॉडीज नेमक्या किती दिवसांनी तयार होतात, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? कारण या संदर्भात बरेच संभ्रम आहेत अनेकांच्या मनात, काही शंका आहेत. बरोबर. आता ICMR गाईडलाईन्स प्रमाणे कसं झालंय, सुरुवातीला आपण जेव्हा कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनचे दोन डोस देत होतो वॅक्सिनेशनचे, पहिल्या डोस नंतर एक प्रकारचे आपल्या बॉडीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतात आणि आपल्यामध्ये एक प्रकारची स्वतःची सुद्धा काहीतरी प्रतिकारशक्ती असते जी तयार असते. अँटीबॉडीज जेव्हा तयार होतात पहिल्या वॅक्सिनेशनच्या डोसच्या नंतर, त्या एवढ्या प्रभावशाली राहत नाहीत. पण दुसरा डोस जेव्हा आपण देतो, सुरुवातीला आपण 4 आठवड्यांनी देत होतो, आता आपण 6 ते 8 आठवड्याने डोस घेतो दुसरा. याचं कारण एकच आहे की जी प्रतिकारशक्ती आणि अँटीबॉडीज निर्माण होणार आहेत त्या साधारण ऑप्टिमम पिरियड असा असतो की 6 ते 8 आठवड्याच्या मध्ये दुसऱ्या डोस नंतर तयार होणार आहेत या अँटीबॉडीज. आता दुसरा डोस जेव्हा तुम्ही 6 आणि 8 आठवड्यांनी घ्याल, त्याच्या बरोबर 2 आठवड्याच्या नंतर एक प्रकारची ऑप्टिमम अँटीबॉडीज तयार होण्याची प्रक्रिया चालू असते. आणि आता नवीन ICMRच्या गाईडलाईन्स प्रमाणे हीच जी 6 आणि 8 आठवड्याचा जो कालावधी दिलेला आहे तो कदाचित आपल्याला आता 12 आणि 16 आठवडे होण्याची शक्यता आहे. म्हणजे दुसरा डोस 12 आणि 16 आठवड्याच्या नंतर घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ही प्रतिकारशक्ती काही काळापुरती राहील. आणि त्या काळात आपली प्रतिकारशक्ती एवढी चांगली राहील की जरी सुद्धा आपण प्रतिकारशक्ती डेव्हलप केली असेल तरी मास्क घालणं, हात सॅनिटाईज करणं आणि फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणं हे नेहमीसाठी गरजेचं राहणार आहे. बरोबर, ठीक आहे. डॉक्टर विजय जाधव, तुमच्यासाठी आहे पुढचा प्रश्न. माझाचे प्रेक्षक सचिन क्षीरसागर यांचा हा प्रश्न आहे. कोरोना रुग्णासोबत हॉस्पिटलमध्ये राहिलो, तिथून निघताना टेस्ट केली तर ती निगेटिव्ह आली आणि आता पुन्हा टेस्ट करण्याची गरज आहे का, असा त्यांचा प्रश्न आहे. पुन्हा टेस्ट करण्याची गरज, जर तुम्हाला काही त्रास होत असेल तरच टेस्ट करावी. अननेसरी फक्त आपण कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो, तुम्ही एकदा टेस्ट केली ती निगेटिव्ह आली, सो तुम्ही परत करण्याची गरज नाही आहे. पण जर तुम्हाला काही सिम्पटम्स जाणवले, जसे की घशामध्ये त्रास होतोय किंवा ताप आलाय, अंग दुखतंय, पाय दुखतायत, तर मग तुम्ही टेस्ट करायला हरकत नाही. ओके. अजून एक प्रश्न आहे. आकाश मंडल आहेत माझाचे प्रेक्षक, त्यांचा की सध्याच्या परिस्थितीत अस्थमाचा आजार असलेल्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी, असा त्यांचा प्रश्न आहे. अस्थमाचा आजार असणाऱ्यांनी जी सर्वांसाठी आहे, महत्वाचं तर सगळ्यात पहिलं मास्क आहे. आपण मास्क कंपल्सरी वापरावं. मास्क रेग्युलरली चेंज व्हायला हवीत किंवा जर तुम्ही वॉशेबल वापरत असाल तर ती वॉश करून वापरावीत. आणि जितकं जमेल तुम्ही अननेसरी बाहेर न निघावं, कारण ऑलरेडी आपले फुफ्फुसं कॉम्प्रोमाइज्ड असतात अस्थमा असल्यामुळे. तर अस्थमाच्या पेशंटमध्ये करोनाचा प्रादुर्भाव किंवा त्रास जो आहे थोडा जास्त प्रमाणात जाणवतो. त्यामुळं जेवढं जमेल, जे बेसिक आपले हे आहेत की सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हात सॅनिटाईज करणं वगैरे, हीच बेसिक गोष्ट फॉलो करणे आहे. याला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही असं हे नाही आहे. पण मेन हे आहे की मास्क वापरणं हा सगळ्यात मेन प्रोटेक्टिव्ह हे राहणार ह्या अस्थमाच्या पेशंट्समध्ये. बरोबर. याच मुद्द्यावरचा माझा पुढचा प्रश्न आहे जो डॉक्टर हेमंत देशमुख यांच्यासाठी आहे. डॉक्टर, बरेचसे गैरसमज आहेत मास्क वापरण्यावरून सुद्धा. कारण मग मास्क वापरावा नेमका तर तो कोणता वापरावा? सर्जिकल मास्क जर तुम्ही वापरत असाल तर तो किती वेळ वापरावा, किती सर्जिकल मास्क एका वेळी वापरावेत, त्याचबरोबर कापडी मास्क वापरावा की N95 हा एकमेव मास्क आपल्याला कोरोनापासून वाचवू शकतो, याबद्दल बऱ्याच चर्चा झाल्यात. मध्ये काही सल्ले सुद्धा देण्यात आले आहेत वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून. तुम्ही काय सांगाल याबद्दल? मास्क नेमका कोणता वापरावा, कसा वापरावा? डबल मास्किंगचा सुद्धा पर्याय मध्ये सुचवण्यात आला होता. बरोबर सौरभ. आता मास्किंग हे खूप महत्वाचं घटक ठरत आहे करोनाच्या लढ्याविरुद्ध. जेव्हा आपण मास्क म्हणतो तेव्हा हा जो विषाणू आहे तो नाकाद्वारे प्रवेश करतो आपल्या शरीरामध्ये
आणि म्हणून नाक आणि तोंड हे खूप घट्ट बंद असावं याचा हा दृष्टिकोन आहे. आणि जेव्हा आपण मास्क म्हणतो तेव्हा साधा कापडी मास्क घालणं म्हणजे धोक्याची सूचना आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा वेगवेगळ्या ब्रँडचे जे मास्क घालतो, म्हणजे तुम्ही एखादा शर्ट विकत घेतलात की तुम्हाला त्याच्याबद्दलचा सेम कपड्याचा मास्क मिळतो, एखादी साडी घेतली तर त्या सेम साडीच्या कपड्याचा मास्क मिळतो, पण हे खूप धोकादायक ठरण्याची शक्यता असते. कारण मास्क थ्रू म्हणजे ज्याच्यातून पाणीचा प्रादुर्भाव होऊ शकतो तो मास्क बिलकुल चांगला नाही. आणि हा मास्क जो आपण वापरणार आहोत तो सर्जिकल किंवा 3 प्लाय म्हणायला काही हरकत नाही. या 3 प्लाय किंवा सर्जिकल मास्क आपण जेव्हा घालतो तेव्हा तो तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटला पाहिजे. म्हणजे अनकम्फर्टेबल मास्क असेल तो नक्कीच चांगला असतो. जो कम्फर्टेबल मास्क आहे तो बिलकुल कम्फर्टेबल असतो, म्हणजे विषाणू त्यातनं आत शिरण्याची शक्यता वाढते. आता हा मास्क वॉटरप्रूफ असायला पाहिजे म्हणून मी सांगतोय की कपड्याचा मास्क नसायला पाहिजे. जर तुम्ही N95 वापरत असाल तर जेव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्ही चष्मा घातला आहे आणि चष्म्यावर वाफ आली तुमच्या श्वासाची, तर असं समजायचं की तो मास्क बरोबर फिट होत नाहीये. मग तो सर्जिकल मास्क असो किंवा N95 मास्क असो. पण तुम्ही जर N95 घातला तर त्याच्यावर दुसरा मास्क घालण्याची काहीही गरज नसते. पण तुम्ही सर्जिकल मास्क घातला तर तुम्ही आधी कापडी मास्क घालून नंतर सर्जिकल मास्क बिलकुल घालू शकता, पण त्याची पण कधी गरज नसते. आता डबल मास्किंगचा हेतू बिलकुल याच्यात साध्य होत नाही. तुम्ही सर्जिकल मास्क घातला असेल तर डबल मास्क घालण्याची बिलकुल गरज नाही. एक गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायला लागेल की डबल मास्क असो किंवा सिंगल मास्क असो, तुम्ही जर हॉस्पिटलच्या वातावरणात फिरत असाल तर तुम्ही हॉस्पिटलच्या वातावरणामध्ये मास्कच्या बाहेरून बिलकुल हात लावणे टाळायला पाहिजे. आणि जर तुम्ही हात लावला तर तो मास्क बिलकुल आपण काढून फेकणे अनिवार्य ठरतं. आणि जर हात लावला असेल तर हाताला सॅनिटाईज करणं पण महत्वाचं ठरतं. आपण जर मास्क डिस्कार्ड करणार असाल तर तो बायोमेडिकल वेस्ट म्हणूनच समजला जावा. तुम्ही शक्यतो जेव्हा आपण डिस्कार्ड करतो तेव्हा आपल्या सॅनिटायझरचा एखादा स्प्रे मारून डिस्कार्ड केलेलं कधी पण सगळ्यांच्या हितार्थ राहील. बरोबर, खूप महत्वाची माहिती तुम्ही दिली आहे डॉक्टर. मास्क कसं वापरावं, कोणता वापरावं याबद्दल, कारण त्याविषयी अनेक गैरसमज पसरत आहेत सध्या. डॉक्टर विजय, पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे. माझाच्या प्रेक्षक आभा बनकर यांचा तो आहे की पहिली लस घेतल्यानंतर अनेकांना बॉडी पेन, विकनेस आणि काहीसा ताप जाणवतोय, टेम्परेचर जाणवतोय, त्यामुळे लोक घाबरत आहेत. अशांना नेमकं तुम्ही काय सांगाल थोडक्यात? पहिली लस घेतल्यानंतर जे काही थोडेसे सिम्पटम्स येत आहेत, तर हे सिम्पटम्स ऍक्च्युली आपण ज्यावेळी कधीही वॅक्सिन घेतो, म्हणजे जसं आपण लहान मुलांनाही वॅक्सिन देतो तर त्यांनाही तुम्हाला ज्यावेळी वॅक्सिन दिली जाते त्यावेळी सांगितलं जातं की ताप येणार. तर वॅक्सिन घेतल्यानंतर हा जो रिस्पॉन्स असतो हा बॉडीचा इम्युन रिस्पॉन्स असतो. तर हे ताप येणं, अंगदुखी होणं हा एक त्याचा रुटीन प्रोसेस आहे. तर बऱ्याचशा लोकांना ह्या कंप्लेंट्स होत आहेत, तर त्यात घाबरायचं काहीही कारण नाही. जसं वॅक्सिन दिल्यानंतर आपल्याला तिथं नर्स बाय प्रोटोकॉल पॅरासिटामॉल टॅबलेट्स देतात. तर ती टॅबलेट घेऊन आपण म्हणजे आयसोलेशनमध्ये राहणं किंवा आराम करणं हा एक त्याचा महत्वाचा भाग आहे. की पोस्ट वॅक्सिनेशन जर आपल्याला काही त्रास होत असेल तर तुम्ही त्या नेक्स्ट डेला रेस्ट करावी, जास्त एक्झर्ट करू नये आणि जास्त पॅनिक होण्याचं काही कारण नाही आहे. तर फक्त हे महत्वाचं आहे की लोकांनी वॅक्सिन घेतल्यानंतर हलगर्जीपणा किंवा की आता मी वॅक्सिन घेतली आणि आता मला होणार नाही अशी भावना नको यायला. बाकी जे मायनर सिम्पटम्स आहेत ते मॅक्झिमम 1 किंवा 2 दिवस राहतात, त्यानंतर सहसा कुणालाही काही त्रास होत नाही. आणि युजली सेकंड डोस नंतर आणखी त्रास कमी होतो किंवा सहसा होत नाही. ठीक आहे डॉक्टर, बरेच प्रश्न आहेत, प्रेक्षकांचे सुद्धा येतात, माझेही काही प्रश्न आहेत, मी काढून ठेवले आहेत, तुम्हाला विचारायचं आहे, आपल्याला सुद्धा बोलायचं आहे. एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू ठेवूया. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर माझा महाराष्ट्र माझाची जबाबदारी आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोनाने धोक्याची पातळी गाठली हे नेमकं कसं समजायचं या विषयावर आपण तज्ज्ञांसोबत बोलतोय. मी डॉक्टर हेमंत देशमुख यांच्याकडे जातो. डॉक्टर हेमंत देशमुख, काही रुग्ण जे असतात ते होम क्वारंटाईन असतात, त्यांच्यावर होम आयसोलेशनमध्ये कोरोनाचे उपचार सुरू असतात, पण अशा वेळी अनेकदा काहीसा त्रास जाणवतो आणि नेमकं घरातल्या मेंबर्सनी म्हणजे कुटुंबियांनी ओळखावं कसं की नाही आता रुग्णाला होम क्वारंटाईन नाही ठेवता येणार आहे, तर रुग्णालयातच उपचाराची गरज आहे, हे ओळखायचं कसं?
आता याच्यात दोन गोष्टी असतात की एक तर कोमॉर्बिड जर पेशंट असेल म्हणजे तुमच्या कुठल्याही आजाराला मधुमेह असो किंवा रक्तदाबाचा आजार असो आणि कोविड झाला असेल आणि होम आयसोलेशन मध्ये असेल तर त्यांनी जास्त काळजी घेणं जास्त गरजेचं ठरतं. दोनच गोष्टी आहेत की तुम्हाला जर धाप लागली चालल्यावर तर ती धोक्याची पातळी ठरू शकते आणि तेव्हाच ऑक्सिजन सॅच्युरेशन जर कमी होत असेल 93च्या खाली तर ती सुद्धा धोक्याची पातळी ठरू शकते. अजून एक छोटीशी महत्वाची गोष्ट इथे अशी म्हणजे तुम्ही जर 6 मिनिटाचा वॉक टेस्ट केली म्हणजे तुम्ही घरातल्या घरात 6 मिनिटं फिरलात आणि ऑक्सिजनची पातळी आधी आणि नंतर जर मोजली आणि ती जर सिग्निफिकंटली खाली आली असेल 90च्या खाली तर ती धोक्याची पातळी आहे. आपण ताबडतोब नजीकच्या इस्पितळात किंवा डॉक्टरचा संदर्भ घेऊन आपण ऍडमिट होणे गरजेचे ठरेल. ठीक आहे. डॉक्टर विजय जाधव यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कोरोनानंतर बहुतेकांच्या रक्तातली शुगर जी आहे साखर आहे त्याचं प्रमाण हे कमी जास्त होत आहे मोठ्या प्रमाणात तर त्याला मधुमेह म्हणता येईल का आणि ते प्रमाण नियंत्रणात येऊ शकेल का? त्याला आपण पोस्ट कोविड रिस्पॉन्स म्हणणार. ओके. जी लोक फक्त पोस्ट कोविड ज्यांचं शुगर अल्टरेशन आहे किंवा वाढलेले आहे आपण त्यांना मधुमेह असं म्हणणार नाही. त्यांना फक्त तो पोस्ट कोविड रिस्पॉन्स असणार. त्यांना सहसा शुगर मॉनिटर करावी लागणार. त्यांचे जे ट्रीटिंग फिजिशियन आहेत त्यांना कन्सल्ट करून त्यांना जशी रिक्वायर्ड मेडिकेशन असणार तेवढी मेडिकेशन घेऊन सहसा ते नॉर्मल रेंजला येऊन जातात थोड्या दिवसानंतर. त्यांना त्यासाठी एकदम घाबरण्याची किंवा त्याला मधुमेह लेबल करण्याची गरज नसते सहसा. ठीक आहे. डॉक्टर अजून एक प्रश्न आहे त्याचं थोडक्यात उत्तर द्याल. ITP पेशंट आणि ज्याचबरोबर ज्या महिलांची मुलं खूप लहान आहेत तर अशांना पहिली लस घेता येणं शक्य आहे का घेता येऊ शकते का? पहिली लस घेऊ शकतात सध्या लहान मुलं असली तरी. ओके. सध्याच्या नॉर्म्समध्ये त्यांनी वॅक्सिनेशनसाठी सुरू केलेलं आहे आणि जे फिडिंग मदर आहेत किंवा मुलं लहान आहेत ते घेऊ शकतात. ठीक आहे. डॉक्टर हेमंत देशमुख पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. हॅपी हायपोक्सिया म्हणजे नक्की काय? कारण बऱ्याचदा असं होतं की कोरोना पेशंटवर काहीशे उपचार होतात उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो पेशंट बऱ्याचदा घरी सुद्धा येतो आणि त्यानंतर अचानक काहीतरी अघटित घडतं. हे नेमकं काय होत आहे? हा हॅपी हायपोक्सिया नेमका काय आणि त्याचा याचा काय संबंध आहे? जेव्हा करोनाची पहिली लाट आली होती 2020 मध्ये तेव्हा हॅपी हायपॉक्सियावर बरीच चर्चा झाली. त्याचा असा संदर्भ आपल्याला काढता येईल की हायपॉक्सिया म्हणजे ऑक्सिजनची पातळी कमी होणे म्हणजे तुमची SpO2 लेवल जी नॉर्मल असायला पाहिजे 94 आणि 96च्या दरम्यान किंवा त्याच्यावर ती जर खाली येत असेल आणि तुम्हाला बिलकुल काही त्रास होत नसेल श्वास घेण्याचा किंवा धाप लागण्याचा तर त्याला आपण हॅपी हायपॉक्सिया म्हणतो. हॅपी हायपॉक्सिया होणं ही चांगली गोष्ट नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हायपॉक्सिया होऊ द्या म्हणजे ऑक्सिजनची पातळी 93% खाली गेली तर आपण सतर्क राहणे खूप गरजेचे आहे. याला जोडून पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कोरोनातून बरं झाल्यानंतर सुद्धा फुफ्फुस हृदय किंवा इतर काही महत्वाची जी अवयव आहेत त्यांच्यावर कोरोनाचा परिणाम होतो का आणि तो परिणाम दीर्घकाळ राहतो का? माझाचे प्रेक्षक अभिषेक यांनी हा प्रश्न विचारला आहे. आता दीर्घकाळ जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा आता सध्या तर करोना बाधित होऊन साधारण 400 दिवस झालेले आहेत. लॉंग टर्म दीर्घकाळातला आपल्याला अजून यातला अनुभव कोणालाच नाहीये जगभरात. पण लंग फायब्रोसिस होण्याची शक्यता काही लोकांमध्ये दिसून येते आणि काही लोकांमध्ये मधुमेहाचा आजार हा बराच काळ ब्लड शुगर कंट्रोल येणार नाही असंच आपण समजूत धरूया. आणि याच्यानंतर सुद्धा काही लोकांना यातनं नंतर हृदयविकाराचा झटका किंवा पक्षपाताचा झटका येण्याची सुद्धा शक्यता आहे. हे प्युअरली आपल्या रक्तवाहिनीमध्ये गुठळी निर्माण झाल्यामुळे हा धोका येण्याची शक्यता असते. ठीक आहे. डॉक्टर विजय तुमच्यासाठी हा पुढचा प्रश्न. बऱ्याचदा कोरोनाचं निदान होतं एखाद्या व्यक्तीचं रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह येतो आणि त्यानंतर 5-6 दिवसात अचानक त्या व्यक्तीला पुन्हा एकदम जास्त त्रास जाणवायला लागतो. हे नेमकं का होतं? रिपोर्ट निगेटिव्ह म्हणजे आपण अँटीजन किंवा RT-PCR निगेटिव्ह म्हणतो. तर कोणत्याही चाचणीची एक स्पेसिफिक सेन्सिटिव्हिटी किंवा स्पेसिफिसिटी असते. कोणतीही गोष्ट 100% नसते की सपोज तुम्ही बऱ्याच वेळी असं ऐकाल की अँटीजन निगेटिव्ह आली पण नंतर कळालं की त्याचा RT-PCR पॉझिटिव्ह आहे किंवा सपोज असं झालं की RT-PCR निगेटिव्ह असतं पण तरीही त्या पेशंटला त्रास असतो.
आणि मग त्या डॉक्टरांना संशय येतो की याला कदाचित करोना असू शकतो, मग ते सिटी स्कॅन करतात. तर सिटी स्कॅनवर कधी कधी त्या पेशंट्सला कोविडचे किंवा करोनाचे चेंजेस दिसतात जे की क्लासिकल असतात, पण तरीही त्या पेशंटचं RT-PCR निगेटिव्ह असतं. त्याचं रिझन हे आहे की RT-PCR आणि अँटीजनची सेन्सिटिव्हिटी पहिल्या काही 6 दिवसांमध्ये सगळ्यात जास्त आहे. पण आपल्या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी असं होतं की पेशंट्स खूप लेट येतात, जे 7व्या-8व्या दिवशी येतात. तर त्यावेळी त्या RT-PCR आणि अँटीजनची सेन्सिटिव्हिटी कमी झालेली असती. अशा वेळी सिटी स्कॅनचा रोल खूप महत्त्वाचा येऊन जातो, कारण ज्यावेळी RT-PCR निगेटिव्ह येते किंवा अँटीजन निगेटिव्ह येते, पण तरीही पेशंटला करोना संशयित सिम्पटम्स असेल किंवा त्रास असेल, तर मग सिटी स्कॅन खूप महत्त्वाचा ठरतो, ज्यामध्ये सिटी स्कॅनवर आपल्याला कळतं की ह्या पेशंटला खरंच करोना आहे की नाही आणि आपण त्याची त्यानुसार ट्रीटमेंट करू शकतो. तर हे RT-PCR किंवा अँटीजन निगेटिव्ह येऊनही परत त्रास होणं हे खूप कॉमन आहे सध्याच्या जगात, कारण बऱ्याच वेळी पेशंट लेट येतो आणि प्रत्येक टेस्टची एक सेन्सिटिव्हिटी असते, जी की RT-PCR अँटीजनची हार्डली काही 60% सेन्सिटिव्हिटी आहे, RT-PCR जास्त आहे. पण जसं जसं दिवस जातात तशी त्याची सेन्सिटिव्हिटी कमी होते. त्यामुळे सिटी स्कॅन, तर ह्या 3 गोष्टी एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतात. तर त्यानुसार जर RT-PCR निगेटिव्ह असेल तर सिटी स्कॅन करून पाहणं गरजेचं ठरतं. ठीक आहे. माझाचे प्रेक्षक श्रीकांत आणि सारिका या दोघांचा प्रश्न कंबाईन करून मी विचारतो. सामान्यपणे येणारा थंडी ताप आणि कोविडचा थंडी ताप यात फरक असतो का? उपचार पद्धती सारखी असते का? आणि कोरोना नंतर सुद्धा कफचा त्रास हा तुम्हाला 1.5 ते 2 महिने होऊ शकतो का? मी करू का? करोना डॉक्टर हेमंत देशमुख, डॉक्टर हेमंत देशमुख. बऱ्याच जणांना बरं, जेव्हा आपण हा खोकल्याचा त्रास म्हणत आहोत की पोस्ट कोविड काळात सुद्धा होऊ शकतो, तर मी सांगितल्याप्रमाणे आपले लंग फायब्रोसिस होऊ शकतं. त्यामुळे आपल्या कोविड हा आजार प्युअरली फुफ्फुसांचा आजार असल्यामुळे याचे करोनामुळे जे दुष्परिणाम होणार आहेत ते आपल्या लंगच्या पॅरेन्कायमावर जास्त बाधित होत असतात आणि त्यामुळे खोकला आणि ताप होण्याची शक्यता जास्त असते. पण जो थंडी ताप म्हणतो आहोत तो जोपर्यंत आपल्याला कोविड दुसऱ्यांदा होत नाही तोपर्यंत असा आजार आपण शक्यतो विचार करायला हरकत नाही. पण थंडी ताप हा टायफॉइडमुळे सुद्धा होऊ शकतो किंवा दुसऱ्या आजारामुळे सुद्धा होऊ शकतो. पण या पॅन्डेमिक काळामध्ये कुठल्याही प्रकारचा ताप आणि दम लागणे हे कोविडचीच लक्षणं असू शकतात. ठीक आहे, बरोबर. खूप महत्त्वाची माहिती दिली आहे तुम्ही अत्यंत सोप्या शब्दात. डॉक्टर विजय जाधव आणि डॉक्टर हेमंत देशमुख दोघांचे मी आभार मानतो की तुम्ही तुमच्यातला वेळ दिला आम्हाला आणि इतकी सगळी महत्त्वाची माहिती, अनेक गैरसमज आमचे दूर केले, शंकांना उत्तर दिली प्रेक्षकांच्या आणि आमच्या, त्याबद्दल दोघांचेही मनपूर्वक आभार. तर आपण बघितलं आजचा विषय होता आपला कोरोनाने धोकादायक पातळी गाठली, हे नेमकं कसं ओळखावे आणि त्या अनुषंगानं जे काही प्रेक्षकांचे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण विचारलेले आहेत. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत एका नव्या विषयासह. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.